हाय हॅलो नमस्कार. मी कादंबरी. माझ्या या छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत. चला तर मग बडोदा जिल्ह्यातील पादरा तालुक्यापासून थोडंसं दूर असणाऱ्या रणू या गावात. पादरा ऐकलंत का? हो, पादराच नाव आहे तालुक्याचं. अर्थातच हसू आलं असेल तर थोडं हसून घ्या आणि चला पुढे. मुंबई दिल्ली हायवेपासून थोडंसं बाजूला लागतो एक रस्ता. अगदी कोकणचा फील येतो. तशी इकडे झाडे जास्त वाटते. एरंडेल, आंबा, केळी, निंबोणी, गहू, मका असे वेगवेगळी पिकं रस्त्यात भेटतात. इकडची खेडी तशी फार सुधारलेली वाटत नाहीत. पण हां, रस्ते मात्र अगदी पक्के आहेत. रस्त्यांना जाताना वेगवेगळ्या शाळांची स्थितीही तशी आपल्या प्राथमिक शाळांपेक्षा छान वाटली. खरं तर हा ब्लॉग करायची आज मला खूप भीती वाटत होती. म्हटलं चला नवीन वर्ष, नवीन काहीतरी करण्याचं धाडस करूयात म्हणून हा एक छोटासा प्रयत्न. थोडासा रस्ता आटोपल्यानंतर एक कमान लागते. त्या कमानीचं नाव आहे कृष्णद्वार. थोडंसं आत गेलं की मग वल्लभबाईंचा पुतळा लागतो. मग उजव्या बाजूला वळलं की तिथं पूजेचं सगळं सामान मिळतं. ओटीचं सामान, नारळ, हळद, कुंकू, फुलं सगळं काही मिळून जाईल. खरं तर रणू हे मंदिर खूप जुनं आहे. 700 वर्ष हे मंदिर जुनं आहे. लाल दगडात संगमरवरामध्ये बांधलेलं आहे. महाराष्ट्र शैलीपेक्षा थोडंसं वेगळं आहे, परंतु हिंदू शैलीनुसारच आहे. इथली भवानी माता म्हणजेच तुळजाभवानी माता, अर्थात इथल्या भाषेत तुळजा, अळचा उच्चार इकडं ड या स्वरामध्ये करतात. आपल्या इकडच्या देवीच्या मंदिरासारखीच इथलं मंदिर आहे. म्हणजे मुखवटात अगदी तसा सेमच आहे. आणि हा सगळा मंदिराच्या बाहेरचा व्ह्यू तुम्हाला दाखवते. थोडंसं तिथून पुढं गेलो तर तिथे एक तळं आहे. याच तळ्यामध्ये मूर्ती सापडली. पुजाऱ्याच्या स्वप्नामध्ये देवीने येऊन सांगितलं की मी इथं आहे, आणि मग ती मूर्ती बाहेर काढली आणि मग स्थापना झाली, अशी आख्यायिका आहे. अगदी छान आणि शांत वातावरण आहे इथलं. आज गर्दीही नव्हती. नवरात्रीमध्ये खूप जास्त गर्दी असते. खूप प्रसन्न झाल्यानंतर परंपरेनुसार फोटो काढले आणि मग आम्ही घराच्या परतीकडं निघालो सूर्यनारायणासकट. थँक्यू.